मित्रांनो, उन्हाळी टोमॅटोची लागवड जर तुम्ही सध्या करणार असाल किंवा जर तुमच्या शेतामध्ये सध्या टोमॅटोचा प्लॉट असेल, टोमॅटो चालू असेल, तरी तुमच्यासाठीच व्हिडिओ. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आता रात्रीच्या 12 वाजल्यात, आम्ही 12 वाजता घरी येतोय पुण्यावरून. तर तिथल्या दलालांची कशाप्रकारे त्यांच्या सांगण्यातून आलेले किंवा त्यांच्या म्हणण्यातून टोमॅटोचे बाजारभाव कशाप्रकारे वाढतील तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आता रात्रीच्या 12 वाजले आहेत, 12:53 म्हणजे 1 वाजले त्या 1 वाजले त्या. आता पुण्याहून येतोय आम्ही. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की टोमॅटोची लागवड तुम्हाला कशाप्रकारे म्हणजे कुठल्या व्हरायटीची करायची किंवा कुठल्या नाही. जे आता आपल्याला पुणे मार्केटमधले आडतदार आहेत त्यांच्याशी पण आपण भरपूर प्रमाणात चर्चा केली. तर त्यांच्या म्हणण्यातून असं आलं आहे की सध्या टोमॅटोचे फळ जे आहेत ते भरपूर प्रमाणात चालू आहेत. मित्रांनो, जे काय टोमॅटोचं फळ चालू आहेत ना, सध्या भरपूर प्रमाणात आवक पण येते. पण जशा प्रकारे आवक सध्या येते तसे आणखीन 15 दिवसांनी मार्केटमधली आवक ही कमी प्रमाणात येणार आहे. 100% तुम्हाला सांगतो, टोमॅटोचे भाव जास्त नाही पण एक 400, 450, 500 रुपयाच्या आसपास जातील पुढल्या महिन्यापर्यंत, पुढल्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत. त्याच्यामुळं टोमॅटोचे फळ जर असतील तर त्यांना चांगल्या प्रकारे जपा. मार्केट नाही म्हणून त्यांना सोडून देऊ नका अजिबात. जेणेकरून टोमॅटोचे फळ आपल्याला पूर्ण, आता ही फेब्रुवारी, मार्च महिना पूर्णपणे आपल्याला चांगल्या प्रकारे, म्हणजे सुरुवातीला मार्च महिना चालू झाल्याच्या आपल्याला मार्केट घावण्याची शक्यता नाही. परंतु 20 मार्चच्या नंतर म्हणजे पुढं जसं जसं जाचाल तुम्ही तसं तसं टोमॅटोचे मार्केट आपल्याला उचलताना दिसणार येते. कारण की वरचा पण जे भाग आहे आपला, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, ह्या भागातला टोमॅटोचे प्लॉट बऱ्याचशा प्रमाणात गेलेले आहेत. कारण की तिकडं पावसाचं प्रमाण, म्हणजे सध्या आपण ज्याला अवकाळी पाऊस म्हणतो का नाही, अवकाळी पाऊस तिकडे भरपूर प्रमाणात झालेला आहे. त्याच्यामुळं फक्त महाराष्ट्रातला माल चांगल्या, म्हणजे आसपास आपल्या ज्या लगतचा भाग असणारं महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या भागातला फक्त माल राहिलेला आहे. तर कर्नाटकचा मालसुद्धा सध्या जमिनीवर असल्यामुळं, उष्णतेमुळं जास्त तापतोय माल, जमिनीचा माल. त्याच्यामुळं तो माल काय जास्त दिवस टिकणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि तिथला कर्नाटकचं सांगायचं महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे तर टेजिंगचा माल नसतो, तो डायरेक्ट खाली सोडलेला असतो, बेडवरती खाली सोडलेला असतो, वाफ्यात सोडलेला असतो. त्याच्यामुळे ती तापायला लागलेला माल आहे जास्त, त्यामुळे जास्त दिवस ती काय टिकणार नाही. आपल्या फक्त महाराष्ट्रातच एक भाग असा आहे की टोमॅटो ही टेजिंगवरती लागवड होत असते. त्याच्यामुळं टोमॅटोचे मार्केट मित्रांनो 100% उचलणार आहेत. फक्त 20 मार्चच्या नंतर उचलणार आहेत. त्या आपलं फळ जाऊन देऊ नका, चांगल्या प्रकारे त्यांचं सांभाळा. आणि जी तुम्हाला आता उन्हाळी लागवड करायची, दुसरं तिसरं अजिबात कुठलं टोमॅटोचं व्हरायटी लावू नका. अथर्व किंवा आर्यमान या 2 व्हरायट्या चांगल्या प्रकारे व्हरायट्यात उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात फळ देणाऱ्या व्हरायट्या. जरी काय उष्णतेमुळे काय वेळेस काय होतं, जास्त उष्णता जर लागली किंवा टेम्परेचर जर वाढलं तर दुसरं जी व्हरायटीचं सेटिंग अवस्था आहे किंवा कळीची अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये ड्रॉपिंग भरपूर प्रमाणात होत असतं. कळीगळ म्हणजे भरपूर प्रमाणात कळी गळत असते. त्याच्यामुळं आर्यमान ही व्हरायटी भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात कळी निघत असते त्याला. त्यातली मी म्हणतो तुम्हाला 10% जरी गळली उष्णतेच्या अभावी तर आपल्याला 90% का होईना, पण मी म्हणतो 90% पण नका होऊ दे, 80% झाला. भरपूर प्रमाणात त्याला माल लागत असतो, बुडक्यापासून शेंड्यापर्यंत त्याचा माल लागत असतो. त्याच्यामुळं आर्यमान ही व्हरायटी चांगल्या प्रकारे, अथर्व पण व्हरायटी चांगल्या प्रकारे. परंतु ह्या 2 व्हरायटीमध्ये जर मला सांगायचं म्हणजे झालं तर आर्यमान ही व्हरायटी 1 नंबर चालणारी व्हरायटी. त्याच्यामुळं आर्यमान व्हरायटी तुम्ही लावू शकताय. सध्या जरी तुम्ही रानामध्ये वापसा नसेल किंवा रान शिल्लक नसेल तुमचं तरी काय अडचण नाही, नो प्रॉब्लेम. परंतु एप्रिल महिन्यात 20 एप्रिलच्या नंतर 5 मेपर्यंत तुम्ही लागवड नक्की प्रमाणात करा. कारण की त्या सीझनला शेतकरी असं उन्हाळ्यामध्ये जास्त शेतकरी काय टोमॅटोची लागवड करत नाही. त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे मार्केट तुम्हाला त्यावेळेस पण गावू शकतं आहे. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही म्हणजे पुण्याहून येतात तिथल्या जे काय आपले पुणे मार्केटला जे नेहमीच्या रेग्युलरचे जे आपले आडतदार आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यातून, त्यांच्या हेतूतून आलं होतं, त्यांच्या बोलण्यातून असं दिसून येत होतं निर्देशनात की चांगल्या प्रकारे मार्केट वाढेल. आणि त्यांनी पण आम्हाला आवर्जून सांगितलं, जर तुमच्या भागामध्ये जर शेतकरी असतील टोमॅटो लागवड केलेली किंवा प्लॉट असतील तर चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला सांगा त्यांना. कारण की मार्केट काय नाही काय हालचाल मार्केटमध्ये होणार आहे, हे 100%च आहे.
तर कशा प्रकारे आणखीन तुम्हाला जर त्यांचे ज्यावेळेस आपण आडतदारांना फोन करू किंवा कशा प्रकारे मार्केटची अवस्था आहे ते तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणच मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.